जसे एक झाड पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आपली भूमिका बजावत असते, तसेच एक पैलवान चांगल्या समाजासाठी आपली भूमिका बजावत असतो. आणि अशाच पैलवान निर्मितीसाठी जामखेड येथे मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशनचे अध्यक्ष उपमहाराष्ट्र केसरी बबनराव काशिदे राष्ट्रीय दर्जाचे कुस्ती व क्रीडा संकुल उभारत आहेत. त्यांना समाजातील दानशूरांनी सरळ हस्ते मदत करावी व एक चांगल्या समाज रचनेत आपला सहभाग नोंदवावा, असे मत वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिनाचे औचित्य साधून जामखेड शहरालगत उभारले जात असलेल्या मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशनच्या मल्लविद्या संस्कार कुस्ती क्रीडा संकुलाच्या प्रांगणात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शोभेचे आयुर्वेदिक व फळझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पुणे येथील सुदर्शन मित्र मंडळाचे अध्यक्ष शामभाऊ मारणे, उद्योगपती शंकर भोरडे, सामाजिक कार्यकर्ते विजय खळदकर, इंदापूर भाजपा तालुका अध्यक्ष तेजस भैया, समाजसेवक पैलवान योगेश बंडगर, कोल्हापूर येथील वनाधिकारी घनश्याम भोसले, ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात, मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशनचे अध्यक्ष उपमहाराष्ट्र केसरी बबनराव काशीद, प्रकाश भोसले सर, त्रिदल आजी माजी सैनिक संघाचे तालुका अध्यक्ष व शिवनेरी अकादमीचे संचालक कॅप्टन लक्ष्मण भोरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अजय काशीद, मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशन हळगाव येथील तालमीचे वस्ताद शकीर भैया शेख, सुग्री वाडाळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच कार्यक्रमानंतर आयोजकांच्या वतीने सुरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. जामखेड या ठिकाणी मल्लविद्या संस्कार या नावाने या भागामध्ये क्रीडा संकुल एक उभारत आहे. ते क्रीडा संकुल उभा करण्याची खूप वर्षापासून खरं तर आमचे गुरुवर्य बबनराव काशीद सर त्यांची इच्छा होती. ती इच्छा मला वाटतं आता पूर्ण होत आली आहे आणि त्यासाठी आम्ही ह्या भागात आलो आहोत. पुण्याहून शंकरभाऊ बोर्डे असतील, आमचे गुरुच श्यामभाऊ मारणे असतील, पैलवान आमचे खोपकर साहेब असतील आणि ह्या भागातील जिल्हा परिषदेचे सदस्य रायबाद सर असतील, मला वाटतं पुणे जिल्हा आपलं अहमदनगर जिल्हा भाजपचे अध्यक्ष उपाध्यक्ष अजय भाऊ काशीद असतील, इंदापूर तालुक्याचे आमचे मित्र तेजस भाऊ नाना असतील, योगेश भाऊ असेल आणि सर्वच मित्रपरिवार या भागामध्ये आलेत. आज इथं वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला आणि येणाऱ्या काळामध्ये जे सरांचं स्वप्न आहे हे स्वप्न पूर्ण व्हावं ही अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या चरणी आणि आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो की हे भव्य दिव्य संकुल उभं राहावं आणि आपण सर्वांनी या संकुलाला जे काही मदत करता येईल ती मदत करावी, एवढंच बोलतो आणि थांबतो.